ओवीज किचन या रेसिपी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. तर आज आपण ना दोडक्याची अतिशय अप्रतिम अशी रेसिपी करणार आहोत. तुम्ही यापूर्वी ही रेसिपी ना दोडक्याची कधीच केली नसेल, पण जर एकदा केली ना तर नक्कीच मार्केटमधून भरभरून दोडके आणाल आणि ही रेसिपी आवर्जून कराल. अतिशय वेगळी रेसिपी आहे, युनिक आहे. तुम्हाला नंतर ना आश्चर्य सुद्धा वाटणार आहे की दोडक्याची आपण हा सुद्धा पदार्थ करू शकतो म्हणून. तर चला थोडाही वेळ न घालवता लगेच व्हिडिओला सुरुवात करूया. त्यासाठी बघा इथे मी दोडका घेतलेला आहे. दोडका स्वच्छ असा धुवून त्यानंतर त्याची साल काढून घ्यायची आहे. हवं तर वरचं थोडंसं जर जाडसर कातडं असेल ना तर ते सुद्धा इथे तुम्हाला काढून घ्यायचं आहे. आता सगळी दोडक्याची साल काढून घेते आणि नंतर दोडका किसून घ्यायचा आहे आपल्याला. आता दोडका किसून आणि साल काढून घेते आणि नंतर तुम्हाला मी दाखवते. एका साईडला दोडका किसून घेतलेला आहे. तोपर्यंत इथे बघा आपण एक लहान आकाराचा कांदा कट करून घेऊया. ही रेसिपी ना मी एक व्यक्तीसाठी करते, त्यानुसार बघा एक कांदा पुरेसा आहे. पण जर तुम्ही जास्त लोकांसाठी करत असाल ना तर मग इथे कांद्याचं किंवा दोडक्याचं प्रमाण थोडंफार वाढवू शकता. आता कांदा आपल्याला अगदी बारीक असा कट करून घ्यायचा आहे. पाहू शकता जितका तुम्हाला कांदा बारीक कट करता येईल ना तितका इथे कांदा बारीक कट करून घ्या. ही रेसिपी करताना थोडीशी जास्त करा, कारण की अजिबात शिल्लकसुद्धा राहणार नाही. मी ही रेसिपी शूट झाल्यानंतर पुन्हा केली कारण की खूप जास्त अप्रतिम झाली होती. आता बघा कांदा आपला जो आहे ना तो बारीक असा कट करून झालेला आहे. तोपर्यंत जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल ना तर नक्कीच एक लाईक आणि एक सबस्क्राईब करून घ्या, कारण की नवीन यूट्यूबरसाठी तुमचं एक एक लाईक एक एक सबस्क्राईब हे खूप जास्त मोलाचं असतं. आता इथे मी जो अर्धा दोडका आपण सुरुवातीला किसून घेतला होता ना साल काढून, तितकाच मी घेतलेला आहे. तुम्ही जर जास्त करत असाल रेसिपी तर जास्त घेतला ना तरी चालणार आहे. आता दोडका किसलेला आपण घातला आहे त्यामध्ये बाउलमध्ये. त्यावरती आपल्याला जो चिरून घेतलेला आपण कांदा घेतो ना तो सुद्धा यावरती घालायचा आहे. त्यानंतर भरपूर अशी यामध्ये मी कोथिंबीर घातलेली आहे. आता हिरवी मिरची आणि लसणाची इथे मी पेस्ट वापरलेली आहे. 2 हिरव्या मिरच्या पेस्ट करून घेतली आहे आणि 2-3 लसणाच्या पाकळ्या पेस्ट करून घेतलेल्या आहेत. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही ठेचून वगैरे सुद्धा घालू शकता. अगदी चिमूटभर ओवा घातला आहे. थोडेसे पांढरे तीळ घातले आहेत. अर्धा चमचा जिरं घालून घ्यायचं आहे आणि अगदी थोडीशी हळद घालायची आहे. जर तुम्ही इथे हिरवी मिरचीचा वापर करणार नसाल ना तर इथे अर्धा चमचा तुम्ही लाल तिखट घातलं ना तरी चालेल. चवीनुसार मीठ घालून घेतलं आहे आणि यामध्ये आता आपल्याला एक 3 ते 4 चमचे बेसन पीठ घालायचं आहे. जे आपलं रेग्युलर बेसन पीठ आपण वापरतो ना भजीसाठी वगैरे तेच इथे घालायचं आहे. आता तुम्हाला कळलंच असेल की आपण इथे दोडक्याची कुरकुरीत अशी भजी करणार आहोत. तुम्ही यापूर्वी कधी दोडक्याची भजी केली ती का हे सुद्धा मला कमेंट करून सांगा. ज्यांना दोडका आवडत नाही ना त्यांच्यासाठी तर आवर्जून करा, कारण की खूप जास्त अप्रतिम लागते ही भजी आणि कोणाला कळणारसुद्धा नाही आपण यामध्ये दोडका वापरलेला आहे ते. अजिबातच दोडक्याची टेस्ट वगैरे यामध्ये येत नाही आणि खूप छान अप्रतिम अशी ही भजी तयार होते. तर बघा आता हे बॅटर अगदी छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. बॅटर मिक्स करताना आपल्याला अजिबातच पाण्याचा वगैरे वापर करायचा नाही आहे, कारण की दोडक्यामध्ये बऱ्यापैकी मॉइश्चर असतं. त्यामध्येच आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे. आता पीठ आपलं अगदी छान असं मळून झालेलं आहे. तोपर्यंत एका साईडला मी गॅसवरती कढई तापत ठेवली आहे. कढईमध्ये तळण्या इतपत मी तेल घालून घेतलेलं आहे. तेल छान कडकडीत तापून द्यायचं आहे आणि नंतर गॅस आपल्याला मीडियम ठेवायचा आहे. आता याची अगदी छोटी छोटी अशी भजी आपल्याला सोडून घ्यायची आहे. पाहू शकता भजी सोडताना खूप जास्त मोठीसुद्धा सोडायची नाही, अगदी लहान लहान भजी सोडायची आहेत. आतून ही भजी अगदी जाळीदार होतात आणि खायला म्हणाल ना तर अगदी छान कुरकुरीत लागतात. तुम्ही एकदा केली ना तर नक्कीच पुन्हा पुन्हा कराल आणि कांद्याची बटाट्याची भजीसुद्धा विसराल जर एकदा ही भजी केली तर. बघा अगदी लहान लहान अशी भजी मी सोडून घेते यामध्ये. गॅस आपल्याला अजिबातच स्लो करायचं नाही, अगदी मिडियम गॅसवरतीच ही भजी आपल्याला तळून घ्यायची आहे. जर तुम्ही गॅस स्लो केला ना तर भजी तेल वगैरे पिऊ शकते. त्यामुळे शक्यतो मिडियम गॅसवरतीच ही भजी तळून घ्या. इथे बघा अगदी छान फुलून वरती आलेली आहे आपली भजी आणि पहिल्यापेक्षा बऱ्यापैकी फुललेली सुद्धा आहे. यामध्ये आपण कोणत्याही सोड्याचा वगैरे सुद्धा वापर केलेला नाही. आता मिडियम गॅसवरतीच ही भजी छान गोल्डन रंग येईस्तोपर्यंत तळून घ्यायची आहे. तुम्ही इथे पाहू शकता भजीचा रंग जो आहे ना तो छान गोल्डन बदामी रंग आलेला आहे. आता ही भजी तेलातून आपल्याला काढून घ्यायची आहे. दिसायलाच किती छान आणि कुरकुरीत अशी भजी दिसत आहे ना. पाहू शकता आता सगळी भजी मी इथे एका प्लेटमध्ये काढून घेते. अशाच पद्धतीने जी दुसरा घाणा होता ना तो सुद्धा आपण तळून घेऊया.
ही रेसिपी पुन्हा सांगते, करताना थोडीशी जास्त करा कारण की खूप जास्त अप्रतिम होते. आणि वातावरणसुद्धा आता छान आहे, त्यामुळे अशा वातावरणात ना अशी गरमागरम भजी असली ना खायला की खूप छान वाटतं. पाहुणे-रावळे आल्यावर कोणती भजी करायची किंवा तोंडी लावायला काय करायचं सुचत नसेल ना, तर नक्कीच ही दोडक्याची भजी त्यांना करून खायला घाला. ते सुद्धा तुमचे भरभरून कौतुक केल्याशिवाय राहणार नाही. आता बघा, ही सुद्धा भजी आपण छान गोल्डन रंग येईस्तोपर्यंत तळून घेणार आहोत. भजी तळताना फक्त तुम्हाला गॅस मिडियम ठेवायचा आहे, अजिबातच फास्ट किंवा पूर्ण स्लो करायचं नाही. आता सगळी भजी आपली तळून झालेली आहे. इथे बघा, एक भजी मी तुम्हाला तोडून सुद्धा दाखवते. अगदी आतून सुद्धा खूप छान असा हिरवट असा रंग आलेला आहे आणि ही भजी ना खायला अगदी अप्रतिम लागते. त्यामुळे पुन्हा पुन्हा सांगते, एकदा नक्की करून पहा. तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला हे कमेंट करून नक्की सांगा. आणि चॅनलवरती नवीन असाल, चॅनलला जुने सबस्क्राईब केलं नसेल तर एक लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.